पालघर जिल्ह्यामध्ये वाढवणसारखा पोर्ट येतोय आणि त्यानंतर मग तो पोर्ट आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड बिझनेसेस येतील आणि त्यानंतर मग ऑफकोर्स मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जॉब आले म्हणजे व्हाईट कॉलर जॉब आले तर त्या अनुषंगाने मग तिकडे रेसिडेन्शियल डिमांड पण वाढेल आणि त्या भागाची पण डेव्हलपमेंट होईल. ठाणं तर आता ऑलरेडीच खूपच डेव्हलप होतं आणि ठाणं आता जसं मी मला म्हटलं इनिशियली की ते मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे तर त्याच्यामुळे त्या अनुषंगाने पण ते खूप जोरात डेव्हलप होतच आहे. आणि रायगड बद्दल म्हणाल तर येस अजून थोडी थोडी डेव्हलपमेंट होते पण आज रायगडमध्ये पनवेल बघा इट इज लाईक नवी मुंबई एअरपोर्टमुळे ते एवढ्या जोरात डेव्हलप व्हायला लागलं रायगड ओके. आणि आता तिकडे दिघीला पण पोर्ट येतोय तर त्याच्यामुळे श्रीवर्धन हरिहरेश्वर पर्यंतचा भाग मला असं वाटतं इन फ्युचर मध्ये कुठे ना कुठेतरी ना म्हणजे समजा जसं कर्जत आहे उद्या ते श्रीवर्धन हरिहरेश्वर असणार आहे म्हणजे पण आता पण लॉंग विकेंड साठी लोक श्रीवर्धन हरिहरेश्वर वगैरे प्रिफर करतात पण नंतर नंतर जेव्हा पनवेलची पॉप्युलेशन वाढेल तर त्यावेळी तर मोठ्या प्रमाणात लोक विकेंडलाच तिकडे जायला लागतील कारण ट्रान्सपोर्टेशन पण वाढेल. आता जरा मुंबई गोवा रस्ता जरा कस्ता हालमध्ये आहे ओके पण नंतर मग तो जेव्हा कधी पण बेटर होईलच आणि होईलच मला असं वाटतं किंवा कोस्टल हायवे येईल किंवा ग्रीनफील्ड हायवे येईल सो त्यावेळी त्याची डेव्हलपमेंट होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.